नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत। मी मयुरी कुंभार। पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। वाई तालुक्यातील विविध कृषी प्रकल्पांना आणि शेतकऱ्यांच्या श्रमदानातून खुल्या करण्यात आलेल्या पाणंद रस्त्याला भेट देऊन सुरू असलेल्या उपक्रमांची जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी पाहणी केली। कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा तसेच कृषी विभागाच्या विविध योजना अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या कामांचे त्यांनी कौतुक केले। या प्रसंगी उपविभागीय अधिकारी डॉक्टर योगेश खरमाटे, तहसीलदार सोनाली मेटकरी, आत्मा प्रकल्प संचालक अजय शेंडे, पुरवठा साखळी तज्ञ शशिकांत खाडगे तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांचे भागधारक शेतकरी जिल्हाधिकारी श्री पाटील यांनी कवठे येथील राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त राज्यातील उत्कृष्ट शेतकरी उत्पादक सहकारी संस्था तसेच प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत समृद्धी शेतकरी उत्पादक संस्थेच्या ब्रँडिंग आणि पॅकेजिंग प्रकल्पाला भेट दिली। त्यानंतर कविता लोखंडे यांच्या हळद प्रक्रिया उद्योगाची पाहणी केली। कवठे येथील शेतकऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानाअंतर्गत स्वतःहून श्रमदान करून पाणंद रस्ता खुला केला। महसूल विभागाने या उपक्रमास पूर्ण सहकार्य केले। जिल्हाधिकारी श्री पाटील यांनी शेतकऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या कार्याचे कौतुक केले आणि यावेळी या रस्त्याला पक्का करण्यासाठी निधी उपलब्ध करण्याची तरतूद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले। जिल्हाधिकाऱ्यांनी विठ्ठलवाडी येथील सुंबराण गोट फार्म तसेच शहाबाग येथील व्हॅली ऑफ बेरीज अध्यक्ष उमेश खामकर यांच्या सेंद्रिय हळद आणि स्ट्रॉबेरी प्रक्षेत्राची पाहणी केली। त्यानंतर वाई येथील मेगा फार्म ॲग्रो प्रोड्युसर कंपनीच्या स्ट्रॉबेरी प्रक्रिया युनिटला तसेच शिंदे फूड प्रॉडक्ट्स यांच्या रेलिश उत्पादन युनिटला भेट देऊन उत्पादन प्रक्रियेचा आढावा घेतला। सातारा वाई प्रतिनिधी प्रवीण नवघरे यांचा रिपोर्ट।